इंडियन क्रिकेटर रोहित शर्मा याने 1.5 वर्षानंतर पुन्हा शतक मारलेलं आहे आणि पुन्हा त्याचं क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं असं बोललं जाते. पाहायला गेलं तर रोहित शर्माचे रन होत नव्हते, त्यामुळे तो ट्रोल होत होता किंवा क्रिकेटमधून निवृत्ती घेईल का अशा देखील चर्चा सुरू होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागलेला आहे. आपल्यासोबत काही क्रिकेटर्स आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. रोहित शर्मा यांनी सेंचुरी मारलेली आहे. कसं वाटतंय तुम्हाला क्रिकेटर म्हणून? ॲक्च्युली आम्ही रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे आणि रोहित शर्माची जी आक्रमक बॅटिंग आहे म्हणजे सुरुवातीला तो पॉवर प्ले म्हणजे खूप जास्त हिटिंग करतो आणि नंतर तो म्हणजे रक्षात्मक पण खेळतो. तर आम्हाला त्याचा 100 पाहून खूप अभिमान वाटलेला आहे त्याचा. आणि आता नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी पण येते, तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय आणि असं त्यांनी खेळत राहावं अशी आमची इच्छा आहे. पण मध्ये मध्ये जेव्हा त्याचा फॉर्म नव्हता, रन्स नव्हते, तर निवृत्ती घेणार अशी चर्चा होती, तर त्याला पूर्णविराम लागले. हो, त्याला नक्कीच पूर्णविराम लागला आणि जे कोणी असे वावड्या करत होते की त्यांनी निवृत्ती घ्यावी, त्यांना एक म्हणजे टोला दिलेला आहे त्यांनी 100 करून. कधी घेऊ शकतो ती निवृत्ती किंवा कधी घ्यायला पाहिजे तुमच्या मते? म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की अजून त्यांनी बरंच खेळावं, कारण त्याच्याकडे अजून तशी आहे म्हणजे बॅटिंग करण्याची क्षमता आहे, उत्तम कॅप्टन करू शकतो तो, फिटनेस पण चांगला आहे त्यांचा. तर आमची अशी इच्छा आहे की त्यांनी अजून खेळावं चांगलं. काही अशा गोष्टी आहेत ज्या तरुणांनी रोहित शर्माकडनं शिकल्या पाहिजेत? हां, म्हणजे कसं आहे ज्या बॅड पॅच असतो ना त्यावेळेस कसं आपण पेशन्सनी केलं पाहिजे, कसं त्यांना टॅकल केलं पाहिजे, या सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकल्या पाहिजे. रोहित शर्मा जो इंडियन क्रिकेटर है उसने 100 किए 1.5 साल के बाद, आपको क्या लगता है उसका फॉर्म है जो फिर से आया है? हाँ, फिर से अभी और अच्छा करेगा वो। अभी बहुत सालों के बाद उसने किया है और अच्छा करते रहेगा। चैंपियन ट्रॉफी में भी अच्छा करेगा और मतलब बहुत लोगों ने बोला था कि अब रोहित शर्मा का फॉर्म जो नहीं है तो अब वो निवृत्ति ले लेगा या फिर रिटायर्ड हो जाएगा, तो आपको क्या लगता है होना चाहिए? नहीं, एक्चुअल में वो फॉर्म टेम्परेरी रहता है, क्लास परमानेंट रहता है, तो वो करेगा और अच्छा करेगा चैंपियन ट्रॉफी में। कब तक खेलना चाहिए रोहित शर्मा को? जब तक अभी ऐसा लगता है अभी ये चैंपियन ट्रॉफी इंडिया जीतेगा, इंडिया जीतने का तो ले सकता है वो। एक चीज ऐसी क्या है जो रोहित शर्मा से जो यंग जनरेशन है वो सीखना चाहिए? हम्म, जब अप डाउन चल रहा होगा हमारा, तब क्या है जो उसे सीख सकते हैं? हम मतलब हमें प्रैक्टिस करते रहना चाहिए हर टाइम। हमें होप्स नहीं खोना चाहिए, कुछ भी बोले कोई भी, अपन अपना प्रैक्टिस करते रहना चाहिए कंटिन्यू। दादा, रोहित शर्मा यांनी शतक मारलेला आहे, 1.5 वर्षानंतर शतक झळकवलंय. काय वाटतंय, पुन्हा पुनरागमन झालंय? हो, नक्कीच पुनरागमन झालं आहे, कारण की बरेच वर्ष तो स्ट्रगल करत होता आणि ज्या सिच्युएशनला अशी सिच्युएशन होती की ॲटलिस्ट तो मला वाटते कमसे कम मला वाटते 15-20 टुर्नामेंट झाले, त्याच्यात एक सुद्धा षटक आलं नव्हतं. तर या षटकात त्यांना थोडा कॉन्फिडन्स आला असेल आणि टीमला पण सर्वांना आपल्या भारत देशाला सुद्धा चांगलं वाटलं असेल, कारण की रोहित शर्माच्या बॅटमधून शतक आलंय. याआधी त्याचा फॉर्म गायब होता, त्यामुळे असं बोलत होते की आता रोहित शर्मा खेळत नाहीये, तर त्यांनी निवृत्ती घ्यावी. तर या सर्व गोष्टींना पूर्ण म्हणजे प्रश्नचिन्ह लागतं. निवृत्तीचा तर विषय येतच येत नाही, कारण की रोहित शर्मा हा महान खेळाडू आहे, कारण की त्याच्याकडनं भारतासाठी भरपूर त्यांनी योगदान दिलेलं आहे. तर खूप मला वाटते अजून मला वाटते 4-5 वर्ष तो खेळणारच. कधीपर्यंत त्यांनी निवृत्ती घ्यावी असं तुम्हाला वाटतं? असं तर मी तर सांगू शकत नाही, कारण की त्याचा जोपर्यंत क्रिकेट खेळतोय, एन्जॉय करतोय, तर तो खेळतच राहणार. आगामी क्रिकेटची टुर्नामेंट देखील आहे, मग तेव्हा कसा फॉर्म त्याचा असणार आहे? आता तर कमबॅक तर केलाय आणि चांगलाच मला वाटतंय फॉर्म त्याचा परत येणार आणि चांगला खेळणार. नवीन तरुणांनी किंवा क्रिकेटर्स आहेत त्यांनी रोहित शर्मा याच्याकडनं काय शिकायला पाहिजे? भरपूर काही शिकण्यासारखं आहे, कारण की यंगस्टरला तो मोटिवेशन करत असतो. प्रत्येक खेळाडूसाठी तो काय ना काय नवीन करत असतो. दादा, रोहित शर्माने शतक मारलेलं आहे, सेंचुरी मारलेली आहे, काय वाटते पुन्हा त्याचं फॉर्म आलाय? फॅब्युलस सेंचुरी पहिली गोष्ट आहे. तर आणि ओडीआयमध्ये जे स्ट्राईक रेटने मारले, मीन्स अराउंड 94 to 96 बॉलमध्ये त्यांनी 119 स्कोर केलं. ओडीआयमध्ये ती खूप मोठी गोष्ट आहे. फॅब्युलस स्ट्राईक रेट आणि त्यांचा हा मीन्स 2023 वर्सेस अफगाणिस्तान वर्ल्ड कपमध्ये हा पहिलं होता. त्याच्यानंतर हा पहिलं शतक आहे त्यांचा. मीन्स ती एक फॅब्युलस गोष्ट आहे आणि ही इज माय आयडियल. बस रोहित शर्मा देखील रिटायर्ड होणार होता किंवा व्हायला पाहिजे अशी चर्चा सुरू होती जेव्हा त्याचे रन्स होत नव्हते, तर आता त्यांनी एक टोळा किंवा टोमणा दिलाय की शांत केले सगळ्यांना? मीन्स डोमेस्टिकमध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स होता त्यामुळे मला पण असं वाटत होतं, पण बिकॉज ऑफ दिस परफॉर्मन्स सगळ्यांचा थॉट जो आहे त्यांनी चेंज केलं.
मीन्स आता तर नाही वाटत की त्यांना रिटायर व्हायला पाहिजे. अँड ही इज ऑल्सो अ कॅप्टन ऑफ इंडिया. असं मीन्स ऑब्विसली नॉट. कधीपर्यंत खेळायला पाहिजे त्यांनी, कुठपर्यंत खेळायला पाहिजे, कधी रिटायरमेंट घ्यायला? सध्या तरी त्यांची एज पण खूप जास्त आहे. अँड आय थिंक 3 to 4 इयर्स मॅक्स ते जाऊ शकतात. रोहित शर्माकडनं अशा काही गोष्टी आहेत ज्या शिकायला पाहिजे, ते यंग लोक आहेत त्यांना? हां, त्यांची जी टायमिंग आहे आणि ते पेसरला जसे हँडल करतात ती खूप मोठी गोष्ट आहे. ते सगळे जे यूथ आहेत इवन इन्क्लुडिंग मी, ते सगळ्यांना शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं. ती एक खूप मोठी गोष्ट आहे जे मी पण ट्राय करतोय माझे बॅटिंग परफॉर्मन्समध्ये आणण्यासाठी. थँक्यू. रोहित शर्मा यांनी शतक मारलंय, काय वाटतं तुम्हाला? पुन्हा पुनरागमन झालंय? हो नक्कीच, कारण की शेवटी कॅप्टन आहे, कॅप्टनला जिम्मेदारी घ्यायला लागते. कॅप्टन परफॉर्मन्स करत नव्हता तर सगळे भारतीय त्याला ट्रोल करत होते. त्याला डोमेस्टिक पण खेळायला लागलं. तर आता हल्ली चॅम्पियन ट्रॉफी पण येते, ते महत्त्व घेता हा त्याचा फॉर्म कॅरी करायचा चांगला मोमेंट होता. त्यांनी शतक मारून पुन्हा केलं. त्यांनी म्हणजे निवृत्ती घेणार अशी चर्चा होती, मात्र पुन्हा पुनरागमन झालंय, तर काय वाटतं निवृत्ती घेईल? नाही, त्यांनी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की तुम्ही डिसाईड करणारे कोण आहे. आम्ही क्रिकेट खेळतो, आम्हाला माहिती आहे किती क्रिकेट खेळणार आहे. त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं आहे की अजूनपर्यंत ते त्यांना भारतासाठी ट्रॉफ्या जिंकायच्या आहे आणि ॲज अ कॅप्टन त्याला ती मुख्य भूमिका असते. तर त्यांनी जे परफॉर्मन्स अपडाऊन चालू होता त्यामध्ये चांगलं शतक करून एक कमबॅक केला आणि भारतीयानं पुन्हा दिलासा दिला की चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चांगलं प्रदर्शन करून ट्रॉफी आपल्या भारताकडे येईल. पुढे किती वर्षांपर्यंत तो खेळू शकतो, काय वाटतं? मला वाटते हा चॅम्पियन ट्रॉफी झाल्यानंतर 2027 वर्ल्ड कप आहे तो लास्ट त्याचा असेल, कारण की त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी खेळत राहीन भारतासाठी, माझं मुख्य ध्येय म्हणजे भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणे. 2027 वर्ल्ड कप हा भारताला गेल्या 23च्या वर्ल्ड कपला फायनल हरली, तर ते त्यांना फायनल जिंकण्याचा प्रयत्न असेल, तो शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो. तर आपण पाहिलं असेल की रोहित शर्मा यांनी सेंचुरी मारलेली आहे आणि सर्व जे क्रिकेट फॅन आहेत त्यांनी त्याचं स्वागत केलंय, कौतुक केलेलं आहे. त्यासोबत पुढील काही वर्षांपर्यंत तरी रोहित शर्माने रिटायरमेंट घ्यायला नको. त्यासोबत पुढे आता काही दिवसांनी चॅम्पियन ट्रॉफी येते, त्यामध्ये देखील रोहित शर्माला खेळायचं आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर जे रिटायरमेंटची चर्चा करत होते किंवा रिटायरमेंट घेणार असं बोलत होते रोहित शर्मा, त्यांना जे सर्वांचं तोंड हे रोहित शर्माने बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रितम मराठीसाठी मी आकांक्षी देशमुख, मुंबई.